नमस्कार. मी वर्षा जगताप. माझ्या स्पोकन इंग्लिश क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. स्पोकन इंग्लिशचा क्लास म्हणजे आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी आपण क्लास लावतो, राईट? याचा अर्थ असा नाही आहे की आपल्याला इंग्लिश येत नाही. आपण शाळेमध्ये इंग्लिश शिकलेलो आहे, आपलं ग्रामर चांगलं आहे, आपल्याला कोणी बोललेलं किंवा इंग्लिश मूवीज बघताना इंग्लिश समजतं किंवा त्यांना काय रिस्पॉन्स द्यायचा हेही कळतं. मनातल्या मनात आपलं उत्तरही तयार असतं, पण जिभेवर येत नाही, राईट? सो गाईज, हा जिभेवर येत नाही किंवा मला बोलता येत नाही हा काही खूप मोठा प्रॉब्लेम नाही आहे. फक्त तुम्हाला जे येतं आहे, तुमच्याकडं ऑलरेडी जे आहे, ज्ञान जे ऑलरेडी आहे त्याच्यावरची फक्त धूळ झाडायची आहे आणि प्रॅक्टिस करायची आहे. तर आपल्याला सगळं माहिती असून, सगळे ग्रामरचे रूल्स माहिती असून, काही शब्द माहिती असूनसुद्धा आपल्याला बोलता येत नाही. आपल्याला नॉलेज कमी आहे म्हणून बोलता येत नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तर आपलं प्रॅक्टिस कमी आहे. खूप मोठा गॅप शाळेचं शिक्षण आणि आत्ताचं लाईफ याच्यामध्ये आहे. त्यामुळे थोडंसं कॉन्फिडन्सचा भाग आहे, आत्मविश्वासाचा भाग आहे, तो कुठंतरी कमी झालेला आहे, बरोबर आहे? त्याच्यामुळं आपल्याला बोलता येत नाही. आपल्याकडे नॉलेज आहे, फक्त आपला आत्मविश्वास कुठंतरी थोडासा थांबला आहे ना. त्यालाच आपल्याला थोडं जागं करायचं आहे आणि आपल्याला बोलायला शिकायचं आहे, बरोबर आहे? मनातलं जे कॉन्व्हर्सेशन आहे ते जिभेवर कसं आणता येईल हे बघायचं आहे. तर आपण म्हणतो की इंग्लिश येतं आहे, मला सगळं येतं आहे, पण बोलायला भीती वाटते किंवा बोलता येत नाही आहे, खूप अडचणी आहे. तर त्याच्यामध्ये बोलताना ज्या अडचणी येतात त्या काय आहेत किंवा काय ऑब्स्टॅकल्स आहेत इंग्लिश बोलायला जाताना? पहिलं तर आपला आत्मविश्वास कमी झालेला आहे. घाबरतो आपण इंग्लिश बोलायला. का घाबरतो? तर आपण बोलायला गेलो आणि चुकलं तर समोरचे हसतील, बरोबर आहे? या गोष्टीमुळं आपण घाबरतो, ना की आपल्याला नॉलेज कमी आहे, आत्मविश्वास कमी आहे, असं होत नाही. तर समोरच्या व्यक्तीच्या हसण्याला आपण घाबरतो आणि आपण पाऊल पुढे टाकत नाही. ही समोरच्याची चूक नाही, आपली चूक आहे स्वतःची, है ना? आपण त्यावेळेस म्हणायला पाहिजे, लेट देम लाफ, आय वॉन्ट टू डू प्रॅक्टिस. ठीक आहे, हसू देत, बरोबर आहे? त्याच्यानंतर आपला अजून एक अडथळा म्हणजे आपल्याकडं शब्दसंचय कमी आहे. लॅक ऑफ वोकॅबलरी लॅकिंग असल्यामुळं काय होतं की इंग्लिशमध्ये ह्या शब्दाला काय म्हणतात हे आठवण्यात आपला वेळ जातो. काही वेळेला काय होतं, वोकॅबलरी आपल्याकडे आहे, शब्दसंचय आहे, परंतु सेंटेन्सचं फ्रेमवर्क आपल्याला जमत नाही करायला. म्हणजे कन्स्ट्रक्शन ऑफ द सेंटेन्समध्ये आपण घुटमळतो. कळतं आपल्याला, येत असतं कुठल्या काळातलं वाक्य आहे, इथं वॉज, वेअर, इज, ॲम, वॉट एव्हर काही वापरायचं आहे, डज, डू, हे सगळं कळतं आहे. पण आपण इतके गोंधळून जातो की नेमकं इथं कुठल्या काळाला काय वापरायचं आहे हेच आपण याच्यामध्ये गोंधळून जातो आणि म्हणतो जाऊ दे नकोच, मग तिथंच आपण स्टॉप होतो, बरोबर आहे? काही वेळेला काय होतं की सगळं जमतं आहे पण ऐन वेळेस ब्लँक होतो, आपण स्टक होतो. म्हणजे शब्द पण आठवत नाही आणि कन्स्ट्रक्शन पण आठवत नाही आणि तिथं आपण सेंटेन्स फ्रेम करायचं, आपण तिथं मागे पडतो आणि स्टक होतो, राईट? ह्या गोष्टी आपल्या वारंवार घडत असतात. मनात इच्छा असली तरी आपल्याला बोलताना हे सगळे ऑब्स्टॅकल्स आपल्यासमोर येतात, बरोबर आहे? प्रॅक्टिस करायला कोण नाही, हा एक सगळ्यात मोठा भाग आहे की आपण ज्या एरियात राहतो किंवा ज्या ह्याच्यामध्ये आपलं संगोपन झालं आहे, घरामध्ये सगळीकडं आपण मराठीच बोलत आलेलो आहे ना आत्तापर्यंत. घरात आपल्या कोण इंग्लिश शाळेत जाणारी मुलंसुद्धा आपल्या काळामध्ये इंग्लिश बोलत नव्हते. सगळीकडे आपण मराठी बोलतो. त्यामुळे आपली मदर टंगच मराठी आहे. आपल्याला त्याचा अभिमान तर आहेच आहे, प्रश्नच नाही. पण सगळीकडं तीच भाषा आपण बोलत असल्यामुळं आपल्याला या भाषेचं प्रॅक्टिस नाही आहे. एकतरी आपली भाषाच नाही आहे, दुसऱ्याची आहे, हो की नाही? त्यामुळं खूपसं काही त्यातलं आपल्याला माहिती आहे असं होत नाही. इट्स ऑब्वियस. तर आपल्याला प्रॅक्टिस नसणे, त्या
टाईपचं एन्व्हायरमेंट नाही आहे आपल्या आजूबाजूला. त्यामुळं कोणाशी प्रॅक्टिस करणार हाही प्रश्न असतो. त्यामुळे तिथंही आपलं बारंगळतं बोलण्याचं, बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि आता काय होतं की मुलं इंग्लिश शाळेत जायला लागल्यापासून पॅरेंट्स मीटिंग, टीचर्स मीटिंग्स असतात किंवा मुलं इंग्लिशमध्ये बोलायला लागतात. त्यावेळेस मग आपल्याला जाग येते की अरे आपल्याला येत असून सुद्धा आपण नाही पुढं पाऊल टाकू शकत आहे. कुठंतरी आपला कॉन्फिडन्स, कुठंतरी आपलं नॉलेज कमी झालं आहे की काय, अशी आपल्याला भीती वाटायला लागते आणि ते आपल्याला त्रासदायक व्हायला लागतं, बरोबर आहे. पण असं काही नाही आहे. आपण थोडासा आपला मागं पडलेला आत्मविश्वास आपल्याबरोबर पुढं आणू शकतो. आणि या ज्या गोष्टी आहेत की बोलण्यासाठी जे अडथळे आहेत ते दूर करायचा प्रयत्न तर आपण नक्कीच करू शकतो. माझ्या क्लासमध्ये मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीसाठी मदत करणार आहे, बरोबर आहे. आता कोणतीही भाषा शिकायची म्हटलं तर ग्रामर हे आलंच. त्याचा अर्थ असा नाही की शाळेत शिकवतात तसं ग्रामर शिकवणार आहे, असं नाही. त्याला मग खूप वेळ लागतो. कारण की बेस त्याचा थोडासा तुम्हाला आहे. कारण ग्रामरचं जेव्हा शिकवायला जाईल तेव्हा रिकॉल करणार आहे तुमचा ब्रेन की अरे हां, आपण शिकलो आहे शाळेमध्ये, बरोबर आहे. ओके, या गोष्टी होणार आहेत. कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ माइंडला, सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण शाळेत शिकलेल्या गोष्टी आहेत. जेव्हा त्या तुमच्या समोर यायला लागतील तेव्हा ॲटोमॅटिकली तुमचा ब्रेन ते रिकॉल करणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट ॲट ऑल. आणि त्यावेळेस तुम्हाला म्हणजे कळणार आहे की हां, हे झालेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जास्त एफर्ट्स टाकावे लागणार नाही आहेत. आणि खूप किचकट किंवा खूप मोनोटोनसली म्हणजे कंटाळवाण्या पद्धतीनं ग्रामर मी शिकवणार नाही आहे. तुम्हाला कळणार नाही की मी कधी ग्रामर शिकवलं आहे. सो डोंट वरी ॲट ऑल अबाउट इट. पण ग्रामर शिकणं गरजेचं आहे. कारण कोणत्याही भाषेला कोणत्याही ग्रामर हे लागतंच. आपण जी मराठी भाषा बोलतो त्यालासुद्धा ग्रामर आहे. परंतु आपली ती मदर टंग असल्यामुळं आपण ग्रामॅटिकल गोष्टी शिकून मग ती बोलायला शिकलो आहे असं नाही झालेलं. कारण जेव्हा बोलायला शिकलो, उच्चारायला शिकलो शब्द, तेव्हा सगळीकडेच ते वातावरण असल्यामुळं ते शब्द उचलून त्याचा अर्थ काय आहे हे समजून घेऊन आपण बोलत गेलो, ना की ग्रामर शिकून आपली मदर टंग शिकलो. असं सगळ्याच भाषेचं आहे. इंग्लिश लोकं पण ग्रामर शिकून त्यांची मदर टंग इंग्लिशही बोलायला नाही शकत. तेलुगू लोकं पण तेलुगू ग्रामर शिकून मग तेलुगू बोलतात, असं नाही होत. हो की नाही. त्यामुळं त्याच्याबद्दल काही टेन्शन घ्यायचं गरज नाही आहे. ग्रामर शिकत शिकत बोलताना कॉन्व्हर्सेशन शिकत शिकत आपण ग्रामर त्याच्यामध्ये शिकायचं आहे. वेगळे वेगळे टेक्निक्स वापरायचे आहेत. शॅडोईंग टेक्निक आहे. शॅडोईंग टेक्निक म्हणजे काय, कशा पद्धतीनं ते अप्लाय केलं गेलं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला क्लासमध्ये समजून सांगणार आहे. ATF टेक्निक आहे. म्हणजे ॲप्लिकेशन टेन्स फॉर्म्युलेशन टेक्निक, हे कसं ॲप्लाय करायचं हे मी क्लासमध्ये शिकवणार आहे. आणि त्याचा तुम्हाला खूप उपयोग होणार आहे स्पोकनसाठी. डोंट वरी. आणि त्याचबरोबर तुम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी किंवा कोणतीही भाषा बोलण्यासाठी 4 पिलर्सची गरज असते. कोणतीही भाषा आत्मसात करण्यासाठी. तर ते 4 पिलर्स कोणते आहेत? तर पहिलं तर आहे रीडिंग, रायटिंग, लिसनिंग अँड देन स्पीकिंग. रीडिंग, वाचन हे खूप गरजेचं आहे. काय होतं वाचनामुळं की तुमचं वोकॅब्लरी वाढते, नवीन नवीन शब्द कळतात, कॉन्सन्ट्रेशन वाढतं, वाक्यरचना कळते. या गोष्टी वाचनामुळं कळतात. त्याच्यानंतर लिसनिंगनी काय होतं की इंटोनेशन म्हणजे एक प्रकारचं सुरताल असतो प्रत्येक भाषेत आणि प्रत्येक बोलण्यामध्ये, प्रत्येक भाषेमध्ये, राईट. कन्नड बघा, त्यांचा सूर वेगळाच असतो. आता आपलं मराठी भाषेतसुद्धा कोल्हापूर, सातारा, पुणे किंवा या साईडला झालं की तो सुरताल इंटोनेशन बदलत जातं, राईट. तर ते इंग्लिश भाषेचं आहे. तर ते कशा पद्धतीनं होतं हे कळतं लिसनिंगमध्ये. ऐकणे हे खूप महत्त्वाचं आहे. रायटिंग महत्त्वाचं आहे. रीडिंग, रायटिंग आणि लिसनिंग. रायटिंगमध्ये काय होतं की लिहिताना तुमचा ब्रेन एवढा हे असतो की 3 टाईम्स रीडिंगचं त्याला इफेक्ट्स येतात. म्हणजे ग्रामॅटिकल गोष्टी त्याच्यामध्ये कळतात. ग्रामर चांगलं होतं लिखाणामुळं आणि आपल्या हाताखालून शब्द जातात. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कसं आहे, इनपुट पाहिजे. स्पीकिंग हे आउटपुट आहे की नाही, मग त्याला इनपुट तुम्ही कन्झ्युम केलं पाहिजे की नाही. ते इनपुट काय आहे? रीडिंग, रायटिंग अँड लिसनिंग.
कारण की ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या जेव्हा बॅक ऑफ माइंड जातील, सगळ्या होतील, तेव्हा तुम्हाला ते आउटपुट तुम्ही चांगल्या पद्धतीनं देऊ शकणार आहे. राईट. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जीभ नवीन भाषेसाठी वळत नाही. बरोबर आहे. टंग एक्सरसाइज तर असतंच, पण आपलं ब्रेनची ॲबिलिटी असते किंवा आपला ब्रेन रेडी असतो की काही गोष्टी आपल्या ग्रास्प करण्यासाठी, ॲक्सेप्ट करण्यासाठी ब्रेन मसल्स रेडी असतात, पण माउथ मसल्स रेडी नसतात. कारण आपल्या माउथ मसल्सना आपल्याच भाषेची सवय असते. त्यामुळं कुठंतरी माउथ मसल्सना या भाषेची सवय देण्यासाठी स्पीकिंग, प्रॅक्टिस, शॅडोइंग टेक्निक हे सगळं केलं गेलं पाहिजे. तेही मी तुम्हाला सांगणार आहे कशा पद्धतीने. बरोबर आहे. बघा आता खूप तेलुगू, कन्नड किंवा तमिळ वगैरे जी गाणी आहेत, ती गाणी काही वेळेला मागे गणपतीमध्ये लावलेली असायची, तर ती छोट्या छोट्या मुलांना अख्खं कडवं पाठ असायचं. मग असं वाटायचं ते तेलुगू एवढं कसं काय त्यांना पाठ झालं, तर कसं ते गणपती 24 तास त्यांच्या कानावर ते पडत असतं आणि कानावर पडल्यामुळे ॲटोमॅटिकली ते गुणगुणत असतात, म्हणत असतात. त्यामुळं ते न चुकता अगदी त्यांची जीभ वळते त्या गोष्टीसाठी. आपण सुद्धा बघा एखादं हिंदी गाणं आवडलं आणि ते दिवसभर गुणगुणलं तर आपली जीभ त्याच्यासाठी वळते. बरोबर आहे की नाही. तर हेच टेक्निक आहे की इंग्लिशसाठी पण तोच रूल आहे, काही वेगळा नाही आहे. आपण ते एकसारखं गुणगुणलो किंवा एकसारखं ते वाक्य बोललो तर ॲटोमॅटिकली आपल्या माउथ मसल्सना ते सवय होणार आहे की नाही, आणि जीभ आपली ॲटोमॅटिक वळणार आहे त्या गोष्टीसाठी. म्हणजे अडखळणार नाही आपण. सुरुवातीला अडखळणे हे इट्स बट नॅचरल, इट्स ऑब्वियस. अडखळणारच, प्रश्नच नाही, कारण ती आपली भाषाच नाही आहे, दुसऱ्याची आहे. ओके नाही, ती आपण आपली करून घ्यायची आहे, त्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. सो ओव्हरऑल प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट, राईट. म्हणूनच म्हणतात प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके. तर आपण ह्या गोष्टी प्रॅक्टिस करून किंवा काही गोष्टीसाठी तुम्हाला लिखाण केलं पाहिजे, ऐकलं पाहिजे, रीड केलं पाहिजे. या गोष्टी सगळ्या तुम्ही जर ॲप्लाय केल्या तर का नाही बोलू शकणार तुम्ही? आरामात बोलू शकता. इट्स नॉट अ बिग डील. ह्याच्यात काहीच अवघड नाही आहे. फक्त एक भीती जी बसली की लोक हसतील, ही मेन भीती आहे. बस, बाकी कुठलीच खरं तर भीती नाही आहे. शब्दसंचय म्हटला तर आठवड्याला समजा तुम्ही रोज 2 शब्द जर नवीन काढले, पाठ केले किंवा मी दिलेले पाठ केले, ऐकले, तर झाले किती? रोजचे 2, समजा 3 दिवसाचा आपला क्लास असतो. एक मधला दिवस पण धरा, त्या दिवशी पण तुम्ही 2-2 शब्द काढले. ओके. 14 शब्द, 7 दुनी 14, 10 धरा. 10 शब्दातले आठवड्याभरामध्ये 2 ते 3 तरी लक्षात राहण्याची कपॅसिटी तुमची असते. मग महिन्याभरात किती नवीन शब्द माहिती झाले तुम्हाला? इट्स सिम्पल ॲज इट इज, राईट. काही अवघड नाही आहे. दुसरं म्हणजे काय, तुम्ही त्याच दिवशीपासून बोलायला सुरू करायची. माझं ग्रामर चुकतं काय कुठं, माझं हे शब्द चुकतं काय, नो, काही नाही शब्द आठवला तर घालायचा मराठी त्याच्यामध्ये. आम्ही कॉलेजमध्ये असताना असंच करायचो. वडापाव किंवा काय चहा आणायचं असलं ते ब्रिंग इट गरम गरम करायचो. हॉट शब्द माहीत होता पण ऐन वेळेस नाही आठवलं, तर आम्हाला तेव्हा बऱ्याच मुलींना त्यावेळेस असतं ना वेळ इंग्लिश बोलायचं. इट्स ओके ना, फाईन, सगळ्यांचंच ते होतं. आणि दुसऱ्यांच्या हसण्याला जास्त व्हॅल्यू द्यायचं कारणच नाही आहे. तुमच्या आयुष्यात त्या हसणाऱ्या लोकांची काही किंमत आहे का? नाही. सो वाय लेट देम लाफ. त्यांना हसू देत ना. अगदी जवळचे कोणी आहेत, मोठे आहेत, ते हसले तुम्हाला इंग्लिश बोलताना की तुम्ही चुकीचं बोललं आहे, किंवा रिस्पेक्टफुली त्यांना तुम्ही सांगा की माझं चुकलं का, बरं झालं तुम्हाला माझी चूक कळाली आणि मी हॅपी आहे की आतापासून मी चुकले ना तर तुम्ही आहात की मला समजावून सांगायला, करेक्शन्स सांगायला. सो थँक्यू. नेक्स्ट टाईम ती व्यक्ती हसेल का तुम्ही चुकल्यावर? नाही हसणार. ती व्यक्ती तुम्हाला येऊन सांगणार की असं आहे हा बाळा, दिस इज द टेक्निक. सो लॉट ऑफ टेक्निक्स आर देअर. विल सी इन अवर क्लास. ओके. आणि मला तुमच्याकडून जास्त एफर्ट्स हवेत. 50-50, राईट. माझे एफर्ट्स 50, तुमचे 50. ओके. विल डू टुगेदर. इट्स अ जर्नी. ओके. अँड I hope you are thrilled to meet me, because I am so excited and thrilled to know about you.
सो गाईज सी यू सून.